कातळ कड्यातनं बेधुंदपणे खाली कोसळणारे हजारो धबधबे ही सह्याद्रीची खरी ओळख आहे, जे पावसाळ्यात अधिक सुंदर व प्रभावी आपल्याला दिसतात. पावसाळा चालू झाला की सह्याद्री हिरव्यागार वनराईने नटतो. सह्याद्रीच्या डोंगर रांगावरनं वाहणारे हजारो धबधबे ही निसर्गाचे विलोभनीय रूप दर्शवतात. पावसाळ्यामध्ये पावसाळी रानफुलांचा बहर येतो आणि वातावरण हवामान हे अतिशय सुंदर आल्हाददायक होते. त्यामुळे आपल्याला ट्रेकिंग आणि निसर्गरम्य दृश्याचा अनुभव घेण्यासाठी सह्याद्री पर्वतरांगांना भेट देणे असा सुंदर अस्मरणीय अनुभव आपल्याला या ठिकाणी अनुभवता येतो. असाच सुंदर अनुभव आपण पुण्याच्या अगदी जवळ असलेला हा सुंदर धबधबा या ठिकाणी आपल्या व्हिडिओ मार्फत हा तुम्हाला दाखवत आहोत. अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी आहे. तर हा सुंदर अनुभव आपल्याला हा व्हिडिओ मार्फत तुम्हाला या ठिकाणी अनुभवता येणार आहे. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर युवा ट्रेकर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वरसगाव वॉटरफॉल हा पाहण्यासाठी. पुण्यापासून अगदी जवळ असलेला अत्यंत सुंदर असा वॉटरफॉल या ठिकाणी आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवत आहोत. तर आपला व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत या ठिकाणी तुम्ही पहा. पुण्याच्या जवळ खडकवासला धरण व खडकवासला धरण चौपाटी हा पुणेकरांचा फिरण्याचा सुंदर असं ठिकाण आहे. या ठिकाणावरून आपल्याला सुंदर असे खडकवासला धरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण खडकवासला धरण हे पाहिल्यानंतर या ठिकाणावरनं डोंजी गावाच्या इथून आपण टर्न मारल्यानंतर पुणे पानशेत रोडने आपल्याला वरसगाव धबधबा पाहण्यासाठी हा प्रवास या ठिकाणी करावा लागतो. तर मित्रांनो, आपल्याला समोरच्या बाजूमध्ये धुक्यामध्ये हरवलेला सुंदर सिंहगड किल्ला या ठिकाणावरून दिसत आहे. पुण्याच्या जवळ खडकवासला धरण, पानशेत धरण तसेच वरसगाव धरण ही 3 प्रमुख धरण क्षेत्र असलेला भाग आहे. या धरणांच्या बाजूने रोडने प्रवास करणे हा सुंदर प्रवासाचा अनुभव आपल्याला या ठिकाणी हा अनुभवता येतो. आपण रोडने हा प्रवास केल्यानंतर आपण पानशेत गावाच्या जवळ या ठिकाणी येऊन पोहोचतो. सुंदर असं या ठिकाणी हा पाण्याचा प्रवाह आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतो. आपण पानशेत गावाच्या पुढे आल्यानंतर आपण या ठिकाणावरनं पानशेत लवासा रोड या ठिकाणी जातो. त्या रोडने आपल्याला वरसगाव धबधबा पाहण्यासाठी या रोडने जावे लागते. आपण या ठिकाणावरनं आता वरसगाव गावाकडे जो रोड जात आहे त्या रोडने या ठिकाणावरनं प्रवास करत आहोत. अतिशय सुंदर आपल्याला या ठिकाणी दोन्ही बाजूने निसर्ग पाहायला मिळत आहे. पुण्याच्या अगदी जवळ या ठिकाणी 1 दिवसाचे पिकनिकचे सुंदर असे नियोजन तुम्ही या ठिकाणी करू शकता. या ठिकाणचा संपूर्णच भाग हा सुंदर निसर्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अनेक छोटे मोठे धबधबे हे या भागामध्ये पाहायला मिळतात. पावसाळ्यामुळे या ठिकाणचे वातावरण हे खूपच सुंदर असते. आपली गाडी ही धबधब्याच्या अगदी जवळपर्यंत नेता येते.
या धबधब्याला या ठिकाणी मित्रांनो फारशी गर्दी नसते। फॅमिली पिकनिक साठी अत्यंत सोपा व सुरक्षित हा धबधबा आहे। अगदी लहान मुलांनाही आपण सोबत घेऊन या ठिकाणी धबधब्याचा आनंद घेऊ शकतो। पुण्यापासून या धबधब्याचे अंतर आहे साधारण 41 किलोमीटर इतके अंतर आहे। आपल्याला या ठिकाणी पुण्यापासून पोहोचायला एक साधारण 1 ते 1.25 तास वेळ या ठिकाणी लागतो। मित्रांनो, आपण गाडी पार्क केल्यानंतर या ठिकाणावरून आपण हा वॉटरफॉल पाहण्यासाठी जाणार आहोत। समोरच्या बाजूला आपण समोर डोंगरावरती सुंदर असा कड्यावरनं पडलेला सुंदर असा धबधबा या ठिकाणी पाहायला मिळतोय। अतिशय मित्रांनो सुंदर या ठिकाणी हे वातावरण आहे। आपण रोडच्या ठिकाणी गाडी पार्किंग केल्यानंतर पार्किंगच्या ठिकाणावरून धबधब्याला जाण्यासाठी एक 10 मिनिटं वेळ या ठिकाणी लागतो। पाण्याचा मित्रांनो या ठिकाणी प्रचंड असा आवाज आपल्याला या ठिकाणी येतोय। या ठिकाणी आपण पाहू शकतो वरसगाव वॉटरफॉलला जाण्यासाठी अतिशय सुंदर वाट या ठिकाणी आहे। पूर्ण धबधब्याचे पाणी हे या वाटेद्वारे या ठिकाणावरून जात आहे। अतिशय दाट जंगल या ठिकाणी आहे, तर आपण या ठिकाणी पाहू शकता। आजूबाजूला पूर्ण गर्द झाडी या ठिकाणी मित्रांनो आहे। समोरच्या बाजूला पाहू शकता सुंदर असा धबधबा या ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो पूर्ण धबधब्याचे पाणी ह्या पायवाटेवरनं
खाली जात आहे। तर मित्रांनो, फायनली आपण ह्या वरसगाव वॉटरफॉलच्या इथे पोहोचलेलो आहोत। अतिशय सुंदर वॉटरफॉल या ठिकाणी आपल्याला हा पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जोरदार हा पाऊस पडल्यामुळे हा धबधबा हा पूर्णपणे प्रभावित झालेला आहे। 50 ते 60 फुटावरनं या धबधब्याचे पाणी हे खाली पडत आहे। पुण्याजवळ पावसाळ्यामध्ये कमी गर्दी असलेले ठिकाण एन्जॉय करायचं असेल, तसेच सुरक्षित वॉटरफॉल हा पाहायचा असेल, तर हे एक ठिकाण उत्तम ठिकाण या ठिकाणी आहे। सुंदर निसर्ग व धोकेमय वातावरण या ठिकाणी असते। येथे धरणाच्या बाजूने येणारा सुंदर गाडीवरती प्रवास आपल्याला या ठिकाणी अनुभवता येतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आपला हा व्हिडिओ संपत आहोत। आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व तुम्ही एक वेळेस या ठिकाणी आवश्यक भेट द्या व या ठिकाणचा सुंदर असा निसर्ग अनुभवा। धन्यवाद।